नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या ज्योतिर्लिंगाबद्दल बोलणार आहोत. नागेश्वर ज्योतिर्लिंग. गुजरातमध्ये आहे हे स्थान. हो, जे भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. आणि यासाठी आपण नागेश्वर ज्योतिर्लिंग, इतिहास आणि यात्रा वर्णन यातील काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेणार आहोत. म्हणजे एक आढावा घेऊया. नक्कीच. उद्देश हाच की नागेश्वर मंदिराचा इतिहास, त्याचं पौराणिक महत्त्व काय आहे आणि तिथे कसं पोहोचता येईल याची थोडक्यात माहिती मिळावी. मुख्य म्हणजे हे मंदिर द्वारकेजवळ आहे आणि शिवपुराणात याचा उल्लेख आहे. सुरुवात त्या कथेनेच करूया का? हो, ती कथा खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे सुप्रिया नावाचा एक व्यापारी होता, मोठा शिवभक्त. अच्छा. तर त्याला दारुक नावाच्या एका राक्षसाने त्रास दिला. म्हणजे फक्त त्यालाच नाही तर इतर अनेकांना पकडून त्याने समुद्रात कैद केलं. अरे बापरे, समुद्रात कैद! हो. आणि त्या कैदेत असताना सुद्धा सुप्रियाची शिवभक्ती ती कमी झाली नाही. हो. तो सतत ओम नमः शिवाय मंत्र जप करत होता. बरोबर. म्हणजे अगदी बिकट परिस्थितीत सुद्धा त्याची श्रद्धा कायम होती. अगदी. आणि त्याच्या याच भक्तीमुळे म्हणतात की भगवान शंकर स्वतः तिथे प्रकट झाले. अच्छा. मग त्यांनी काय केलं? मग शंकरांनी त्या दारुक राक्षसाचा वध केला आणि तिथेच त्या भक्तांसाठी त्यांनी वास करायचं ठरवलं. म्हणजे तिथेच मग शिवलिंग प्रकट झालं. हो, तिथेच एक स्वयंभू शिवलिंग प्रकट झालं. स्वयंभू म्हणजे जे आपोआप निर्माण होतं, कोणी स्थापन केलेलं नाही. तेच आजचं नागेश्वर ज्योतिर्लिंग. आणि तो जो उल्लेख आहे शिवपुराणातला, नागेशम दारुकावने. हां, त्याचा अर्थ साधारणपणे दारुकावनातील नागेश असा होतो. दारुकावन म्हणजे समुद्राजवळचं जंगल किंवा वनक्षेत्र. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना. हो. म्हणजे या दारुकावनच्या जागेबद्दल थोडं कन्फ्युजन आहे म्हणतात. अगदी बरोबर. म्हणजे गुजरातबरोबरच महाराष्ट्रात औंढा-नागनाथ आणि उत्तराखंडात जागेश्वर यांनाही काही अभ्यासक ते दारुकावन मानतात. त्यामुळे नक्की कोणतं स्थान मूळ आहे यावर थोडी चर्चा आहे. हां, म्हणजे प्राचीन ग्रंथांचा अर्थ लावताना भौगोलिक संदर्भ किती बदलू शकतात हे यातून दिसतं. बरं, आता प्रत्यक्ष मंदिराच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलूया. हे शिवलिंग पंचमुखी आहे असंही म्हणतात. हो, काही ठिकाणी तसा उल्लेख आहे की हे पंचमुखी शिवलिंग आहे. म्हणजे शंकराची 5 वेगवेगळी रूपं किंवा शक्तींची प्रतीक. आणि मंदिराच्या बाहेर ती मोठी शंकराची मूर्ती आहे ना, ती खूपच प्रभावी दिसते फोटोंमध्ये. अगदी. साधारण 25 मीटर उंच आहे ती मूर्ती. ध्यानस्थ मुद्रेतली. खरंच खूप भव्य आहे आणि तिथलं वातावरण एकदम शांत, आध्यात्मिक वाटतं. अनेकांना तिथे खूप शांत आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते असं ऐकलंय. नक्कीच. आणि महाशिवरात्रीला तर इथे खूप मोठा उत्सव असतो. विशेष पूजा वगैरे होतात. त्यावेळी तर गर्दी पण खूप असणार. हो, नक्कीच. गर्दी असतेच. आता तिथे पोहोचायचं कसं त्याबद्दल थोडं बोलू. हे मंदिर द्वारका शहरापासून फार लांब नाहीये. साधारण 12 ते 15 किलोमीटरवर आहे. बेट द्वारकाला जो रस्ता जातो त्यावरच आहे ना हे? बरोबर. प्रवासाचं म्हणाल तर विमानाने जायचं असेल तर जामनगर एअरपोर्ट जवळचं आहे. पण तेही साधारण 135 किलोमीटर दूर आहे. म्हणजे तिथून पुढे बस किंवा टॅक्सी घ्यावी लागेल. हो, रेल्वेने सोपं आहे. द्वारका स्टेशन फक्त 15 किलोमीटरवर आहे आणि द्वारका बऱ्याच शहरांशी जोडलेलं आहे रेल्वेने. आणि रस्त्याने? गुजरातमध्ये रोड कनेक्टिव्हिटी चांगली आहे तशी. अगदी. जामनगर, अहमदाबाद अशा मोठ्या शहरांमधून एसटी बसेस, खाजगी बसेस, टॅक्सी सहज मिळतात. रस्ते चांगले आहेत. भेट देण्यासाठी चांगली वेळ कोणती, म्हणजे हवामान वगैरे बघता? साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. तेव्हा हवामान खूप छान असतं फिरण्यासारखं. म्हणजे थंडीच्या काळात? हो. आणि जसं म्हटलं, महाशिवरात्रीचा अनुभव खास असतो. पण मग गर्दीचं नियोजन करून जावं लागतं. आणि नागेश्वरला गेल्यावर आसपास बघण्यासारखं पण बरंच काही आहे. द्वारकाधीश मंदिर तर आहेच. हो, द्वारकाधीश मंदिर, मग बेट द्वारका, रुक्मिणी देवी मंदिर आहे, गोमती घाट आहे. म्हणजे एकाच ट्रिपमध्ये बरीच तीर्थस्थळं कव्हर होतात. म्हणजे ही फक्त एका ज्योतिर्लिंगाची नाही, तर पूर्ण द्वारका भागाचीच एक यात्रा होते. अगदी तसेच. तर आज आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा, त्याचं स्वरूप, तिथली शंकराची भव्य मूर्ती आणि प्रवासाच्या सोयी याबद्दल माहिती घेतली. आणि त्या दारुकावनच्या स्थानाबद्दलची जी वेगवेगळी मतं आहेत, तो मुद्दाही महत्वाचा आहे. निश्चितच. ही माहिती ऐकणाऱ्यांना, ज्यांना तिथे जायचं आहे किंवा ज्यांना आपल्या पौराणिक स्थळांबद्दल जाणून घ्यायला आवडतं, त्यांच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. बरोबर. आणि जाता जाता एक विचार असा येतो की या कथांमधली ठिकाणं, जसं हे दारुकावन आणि आजची प्रत्यक्ष ठिकाणं, यात जो फरक दिसतो किंवा जी संदिग्धता आहे, त्यामुळे आपल्याला कळतं की जुने ग्रंथ वाचताना फक्त शब्दांवरून अर्थ लावून चालत नाही.
त्यावेळचा काळ, भौगोलिक बदल, नावांमध्ये झालेले बदल या सगळ्याचा विचार करावा लागतो, नाही का? अगदी बरोबर मुद्दा मांडला. काळाच्या ओघात ठिकाणं कशी बदलतात आणि कथा मात्र कशा टिकून राहतात किंवा त्यांचे अर्थ कसे बदलतात, हा खरेच एक विचार करण्यासारखा आणि अभ्यासाचा विषय आहे.